श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. खरंच आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे. सर्वांच्या आवडीचा दिवस जवळ येत आहे. तो दिवस म्हणजेच 31 मार्च प्रकट दिन. आपल्या स्वामींचा प्रकट दिवस. या दिवशी आपण भरपूर सारी सेवा करणार आहोत, जेणेकरून आपल्या जीवनातले संकट, दुःख, दारिद्र्य सर्व निघून जाईल. तसेच सर्व स्वामी भक्तांनी बऱ्याचशा सेवेला सुरुवात केली आहे. गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण देखील करणार आहेत. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायणसुद्धा करणार आहेत. तसेच त्याबरोबर स्वामींच्या दर्शनासाठी लाखो स्वामी भक्त हे अक्कलकोटला दर्शनाला जात असतात. स्वामींची सेवा करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये आपल्या गुरूंचा हात आपल्या पाठीवर असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या ज्या जीवनात संकट येतील ते संकटून तारून नेण्यासाठी स्वामी महाराजांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. तर ते संकट दूर करण्यासाठी स्वामींनी आपल्याला एक सेवा दिलेली आहे. खरंच जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही हे सेवा दररोज नित्यनियमाने सातत्याने जर केली तर जीवनातल्या अडचणी, दुःख नष्ट होण्यास तुम्हाला मदत होईल. स्वामींना सर्वात प्रिय असणाऱ्या गोष्टी म्हणजे स्वामींचं नामस्मरण. जेवढं शक्य होईल आपल्याला नित्यनियमाने तेवढं आपण स्वामींचं नामस्मरण करावा. नामस्मरण केल्याने कधीही वाया जात नाही. त्याचबरोबर आता स्वामींचं 31 मार्चला प्रकट दिन आहे. तर या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे. अगदी 5 मिनिटाची सेवा आहे. या सेवेने जीवनातले सर्व अडचणी दूर होतील. तर ती सेवा म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र याचा अर्थच असा आहे की ग्रासलेला किंवा त्रासलेला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला तारून नेण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करत असतात. आपल्या जीवनामध्ये जर अडचणी येत असतील, काही दुःख असेल, आजारपण असेल, तर तुम्ही हा तारक मंत्र नक्कीच घरामध्ये पठण करत चालला दररोज. तर आपल्याला प्रकट दिना दिवशी या शुभ दिवशी या तारक मंत्राचा एक उपाय करायचा आहे. तर तो उपाय कसा करायचा आहे? तारक मंत्र स्वरूपात आपल्याला स्वामीने दिलेली एक अनमोल भेट आहे. ती अनमोल भेट आपल्याला तारक मंत्र असल्यामुळे तारक मंत्राचं पठण केल्याने जीवनातल्या अडचणी, सर्व दुःख नष्ट होण्यास आपल्याला मदत होते. तर 31 मार्च या दिवशी भरपूर सेवा देखील करायच्या आहेत. पण ही 5 मिनिटाची सेवा तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही सकाळी करा. जर तुम्हाला ही सेवा सकाळी नाही जमली तर प्रदोष काळात संध्याकाळी म्हणजेच दिवे लावणीच्या वेळेस आपल्याला ही सेवा करायची आहे. स्वामींचा फोटो आपल्यासमोर असायला हवा. म्हणजेच देवघरासमोर बसायचा आहे. स्वामींचा फोटो देवघरामध्येच आहे. प्रत्येक स्वामी भक्तांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर बसायचं आहे. साखर म्हणून थोडंसं नैवेद्य आपल्याला स्वामींसमोर ठेवायचं आहे. पिवळ्या रंगाचं फूल स्वामींना अर्पण करायचं आहे. तारक मंत्र म्हणत असताना मन एकाग्र असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तारक मंत्र एक वेळेस जरी म्हणला पण मन जर तुमचं एकाग्र असेल तर नक्कीच त्याचा फायदा होत असतो. आणि तुम्ही 11 वेळेस म्हणला पण मन तुमचं विचलित होत असेल, एकाग्र मन नसेल, तर त्या म्हणण्याचा आपण जे काही सेवा केली त्याचा फायदा आपल्याला होत नसतो. भक्तांनो, सर्व प्रकारच्या संकटातून, दुःखातून संरक्षण आणि आधार प्रदान करणारा हा तारक मंत्र आहे. त्यामुळे आपल्याला या तारक मंत्राचे खूप महत्त्व आहे. खूप अनमोल भेट आहे स्वामींनी आपल्याला दिलेली. तर आपल्याला 108 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही स्फटिकाची माळ घ्या किंवा तुळशीची माळ घ्या किंवा कमलगट्टेची माळ घेऊन सुद्धा तुम्ही तारक मंत्राचे पठण करू शकतात. जर तुमच्याकडे ही माळ नसेल तर तुम्ही हात स्वामींसमोर जोडायचे आहेत. खाली बसायचं आहे. खाली आसनावरती बसून आपल्याला 108 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि तारक मंत्र म्हणत असताना मन एकाग्र करून तारक मंत्राचं पठण करायचं आहे. खरंच तुम्ही एकदा अनुभव घेऊन बघा. काही स्वामी भक्तांना खरंच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण तारक मंत्राचा अर्थच तुम्ही बघून घ्या, समजून घ्या. ग्रासलेल्या व्यक्तीसाठी आहे. त्याचबरोबर प्रत्येकाने आपले दुःख दूर करण्यासाठी हा तारक मंत्र स्वामींनी आपल्याला एक अनमोल भेट दिलेली आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. या शब्दांनीच भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद स्वामींनी आपल्याला दिलेला आहे. आपल्या जीवनामध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी. जे काही अडचणी आपल्या जीवनात आहेत ते अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी सेवेतील कोणतीही सेवा छोटी किंवा मोठी नसते. जशी तुमची सेवा, जसं तुमचं मन निशंक असेल त्याचप्रमाणे तुम्हालाही त्याचं फळ मिळत असते. म्हणजेच तुम्ही निर्मळ आणि स्वामींवर विश्वास ठेवून केलेली सेवा कधीच वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.